आहे आलेलो आहे आमच्या शेतामध्ये. हे बघा शेतातले सुंदर सुंदर टमाट्याचे झाड, हे सुंदर असं फुलांचं जास्वंदीचं झाड आणि अजूनही बरेच खूप 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 झाडं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर चला मग सगळेजण बघूया. वांग्यांविषयी सांगतायत माझे काका. हे एकदम ऑर्गॅनिक वांगे आहेत आपले, सेंद्रिय पद्धतीने केले आहेत आपण. वांगे जीवामृत तयार करून आपण ते वांग्यांना देतो आणि ते जो आपण ओरिजिनल खातो. नो DAP नो युरिया काहीच देत नाही आपल्याला. प्युअर वांगे हे 3 झाड आहेत आमचे. हे 3 झाड कमीत कमी 40 ते 50 किलो वांगे निघालेत आपले. सगळं पूर्ण फॅमिलीच्या वांग्याचं काम मस्त होऊन गेलं व्यवस्थित. भरलेले वांगे लिंबूच्या शेतामध्ये माझ्यासोबत आहेत ताई. केसर आंबा आहे. या केसर आंबा म्हणून आपण मागच्या वर्षी आपण 3 कॅरेट आंबे काढले होते. तर यावर्षी दुसऱ्या वर्षी यायचं याचं आता कमीत कमी 9 ते 10 कॅरेट निघायला पाहिजे त्यावरून. बापरे, केसर आंबा. केसर आंबा हो, 1 किलो मध्ये 2च आंबे मारतात. एकदम ऑर्गॅनिक येतो. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिक आहे का? हो हो, आणि पूर्ण सेंद्रिय. चवीसाठी कसा? चवीसाठी एकदम गोड. तुम्ही एक आंबा खाऊन घेतला तर पूर्ण आयुष्य पण तुम्ही आठवण करणार. ते आंबा खाला काय खालचा गोड एकदम. एवढा गोड आंबा आहे. आणि ही लिंबू आणि हे लिंबू आहेत आपले. तर हा लिंबूचा बहार आहे आपला. हा 12ही महिना येणारा लिंबू आहे. हा स्टेप बाय स्टेप आपले लिंबू निघत असं. असे स्टेप बाय स्टेप येते सगळे लिंबू असे लागलेले. म्हणजे 12ही महिने आपला लिंबू चालू असतो हा. त्याच्यामुळे आपला आता पुढच्या महिन्यापासून एप्रिल पासून पूर्ण सुरू होऊन गेला आपला लिंबू. हा लिंबू सुरू झाला म्हणजे आता मार्केटिंगला 200 ते 250 रुपये किलो चालू आहे आता सध्या. तर पुढच्या महिन्यामध्ये भावाने शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण हा सगळा तोपर्यंत आपण आलो याला सगळं जीवामृत देऊन राहिलो आपण याला. जीवामृत 2 डोस दिले की तयार होऊन गेला. आता मोकळं पाणी भरायचं याला. तसं ड्रीप मार्फत भरतो आपण. हे ड्रीप कनेक्शन आपण अंडरग्राऊंड केलंय. नाही तुम्ही वरून रोटर टिलर काही फिरवा तुम्हाला नड्या दिसता का नाही दिसताय. फक्त तुम्ही झाडावरून नड्या दिसताय तुम्हाला. फक्त हे सगळे मधून खालून नड्या टाकले. सगळी आधुनिक शेती आहे. आधुनिक पद्धतीने आणि ऑर्गॅनिक. आम्ही तोडलेला आहे झाडावरून चिक्कू आणि हा चिक्कू आहे अतिशय गोड. घ्या ताई, कसा आहे बघा. सेंद्रिय आहे, खूपच छान. सेंद्रिय हे पाहे चिक्कू. काका चिक्कू तोडतायत. काका चिकू तोडते. तात्या सांगा चिक्कूच्या शेताबद्दल काही. हे चिक्कू आपले 8च चिक्कूचे झाड आहेत आपले. पण या चिक्कूवरून आपण पूर्ण फॅमिली आमची 20-22 लोकांची हे सगळे खाऊन एकदम गरकून खाऊन आम्ही चिक्कू 8 झाडांवर. 8 झाडांवर पूर्ण ऑर्गॅनिक चिक्कू येते मोठमोठे. असं पडलेला किती फ्रेश चिक्कू आहेत हे. आणि अशी चिकू आम्ही कधीच तोडली नाही, फक्त विकत घेऊन खाल्लेले. तर आज एक वेगळी फिलिंग आहे, वेगळा आनंद आहे का आपल्या स्वतःच्या मामाच्या शेतामध्ये येऊन आपण चिकू तोडतोय. खूपच छान वाटते. मला सुंदर, इथे छान छान फ्रेश चिक्कू दिसत आहेत आणि ते बघितल्यानंतर किती चिक्कू घ्यावे आणि किती नाही असं झालेलं आहे आम्हाला. हा अतिशय पिकलेला आणि छान असा चिक्कू आम्हाला झाडावरचा सापडलेला आहे. वाव, किती सुंदर फ्रेश, अतिशय गोड, एकदम छान असा चिक्कू या. घ्या ताई. वा वा, खूपच छान. महाराज चिंचेच्या झाडावर चढतायत आणि आमच्यासाठी छान छान असे चिंच तोडून देत आहेत. अरे बापरे, चिंचेचा पाऊसच पाऊस. इथे चिंचाचा पाऊस पडतोय सध्या. चिंचाचा पाऊस पडत आहे. चिंच, एवढ्या चिंच मिळालेल्या आहेत. या सगळ्या चिंचांचा आम्ही आता पन्ह करणार आहोत. महाराजांनी आणलेत आमच्यासाठी रामफळ आणि एक रामफळ तर खूपच छान आहे बघा. हे पोपटाने खाल्लेलं पोपटाचं उष्ट असं रामफळ सुद्धा आम्हाला इथं मिळालेलं आहे. मामा हे काय आहे, कोणत्या प्रकारचे झाड आहे? या आहेत पोमोदा शेंगा, बाबड्या शेंगा. या बाबड्या शेंगा नॅचरल पद्धतीने वाळू द्यायच्या, घरी वाळवायच्या नाही काही नाही. त्याच्या नॅचरल खाली पडतात. अशा ज्या उठून घेऊन जायच्या आणि यांना पाणीने धुवायच्या नाही, कॅसाने धुवायच्या नाही. फक्त पुसून पासून व्यवस्थित आणि मिक्सर मध्ये पूर्ण पावडर तयार करून घ्यायचं यांचं. बी सहित का? हो, बी सहित पावडर तयार करायचं. हो हो. अच्छा. आणि रोज सकाळमध्ये म्हणजे सूर्य उगण्याच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच पावडर घ्यायचं. 80 पोटी बिगर तोंड धुताना, बिगर याच्या उपाशी पोटी म्हणजे बिगर तोंड धुताना जी आपली लाड असते ना त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. लाळ मध्ये ते मिक्स हो हो, म्हणजे तुम्हाला 15 दिवसामध्ये असा रिझल्ट येईल.
दुखणं बिकणं सगळं बनवलं. हाडं वगैरे सगळं दुखतात म्हणजे कोणतंही कॅल्शियम हा, शरीरामध्ये हा. कॅल्शियम जातो. पेन किलर कोणतेही असो दुखावा त्याला तुम्ही घेऊ शकता. सांधे दुखीसाठी हो फक्त सांधे एक चम्मच, जास्त नाही घ्यायचं. फक्त एक गुडघे चम्मच दुखी, घ्यायचं. सांधे दुखी. हे काय या झाडाचं नाव? हे तेला बाबूळ बोलतो याला आपल्या तेला भाषेमध्ये. बाबूळ. तेला खानदेशमध्ये बाबूळ म्हणजे तेला देशी- बाबूळ. देशी बाबूळ. हा. हे देशी बाबूळच्या शेंगा आहेत. देशी देशी हे देशी बाबूळच्या शेंगा आहेत. जवळून दाखवा. हे देशी बाबूळच्या शेंगा. हे आपली देशी टमाट्याची वाण आहे सगळी व्यवस्थित. हे बी ऑर्गॅनिक पद्धतीने आपण केली जीवामृतने. जीवामृत मी घरीच तयार करतो आणि घरची ऑर्गॅनिक पद्धतीने आपण टमाटे तयार करतो आणि टमाटे आपण घरी खातो व्यवस्थित. सगळे ऑर्गॅनिक आहेत हा? सगळं ऑर्गॅनिक आहे. इथं आहे ही आमची विहीर. किती जिवंत पाण्याचे तिला झरे लागलेले आहेत बघून घ्या. अतिशय खोल आणि खूप गोड असं पाणी आहे या विहिरीचं. काय आहे हे? हे आपला गांडूळ खत कडे पण आहे आपला लुपिक फाउंडेशन सदस्य झालोय मी. हा? तर लुपिक फाउंडेशन आपलं फ्री मध्ये दिलंय सगळे. आणि आपले केसर आंब्याचे 50 झाडं लुपिक फाउंडेशन हे दिलंय. परत ड्रम दिला आहे, परत वेंचुरी दिले, सगळं दिलंय त्यांनी. आपलं 7,000 भरून आपण कमीत कमी 50 ते 52,000 रुपयाचं मटेरियल दिलं लुपिक फाउंडेशन. आमच्या घरचे जे मिसेस आहे ते पण मेंबर झाले. त्याचं नाव वगैरे आहे तिथं. हो. हे यात सगळं गांडूळ आहेत का मग हा, हे सोडलेले? सगळे गांडूळ आहेत बाई. हा, जिवंत असतात ते? जिवंत गांडूळ आहे. तुम्हाला आता पण दाखवू शकतो मी. अनुभव होतो तिकडनं पावला. गांडूळ येतात? हो, हे पाय गांडूळ दिसत आहे. हे पाय इथं हालचाल करतात. हे पाय. हा. सगळे गांडूळ बघा. गांडूळ अजून हे बघा. हा. किती दिवसात तयार होतं हे गांडूळ खत? हे गांडूळ खत 1.5-2 महिन्यामध्ये तयार होऊन जातं. हे पूर्ण तयार झाले आपलं गांडूळ खत. तेव्हा आहे गांडूळ. हे सगळे गांडूळ आहे. हम्म. बरोबर. हे सगळे गांडूळ. किती सुंदर व्ह्यू आहे हा. जसं वाटतंय की बॉलिवूड सिनेमांमधलीच काहीतरी ऍक्शन वगैरे आहे. या झाडावरची ही सुंदर अशी पपई, ऑर्गॅनिक पपई. हे आहे मक्याचं शेत. मक्याचे असे बहारदार असे सुंदर हिरवेगार झाडं इथं दिसत आहेत. चालता चालता एक आश्चर्यकारक गोष्ट दिसलेली आहे बघा. काय दिसलेलं आहे आम्हाला? एक वारूळ. शेतातील सर्व झाडांना व्यवस्थित अशी वाढ होण्यासाठी त्यांची हे जीवामृत दिलं जातं. आणि हे जीवामृत काका स्वतःच बनवतात. ते कसं बनवतात जीवामृत ते काका सांगताय. हे आपलं जीव अमृत आहे. झिरो बजेट शेती म्हणजे आपला पैसे खर्च न करता घरच्या घरी खत तयार कसं करता बुवा ते याच्याने केलंय. माझ्या घरच्या ज्या वेस्टेज वस्तू आहेत त्याच्यात टाकल्या सगळ्या. लिंबू गुळ, दिसतोय का? निंबू वेस्टेज झाले. निंबू, हा. गुळ, परत बेसन पीठ, परत बाजरीचं पीठ, गोमूत्र, शेण हे सगळं घरच्या घरी तयार करून मी जीवामृत केलं. त्याला माझ्या किती लिंबूच्या दिवसात बागेत. तयार होतं हे? हे 5 ते 7 दिवसामध्ये तयार होऊन जातं. मग आपण याचे आपलं विंचुरीने आपण ठिबक सिंचनने आपण देऊन टाकतो याला. याच्यामुळे झाडांना काय काय उपयोग होतो? झाडाने याच्यामुळे क्वालिटी वाढते. अशी फळाची क्वालिटी वाढते, झाडाची क्वालिटी वाढते. हे सगळे झाडं दाखव त्यांना. हे असे झाडं दिसत आहे सगळे एकदम जीवामृतचे. एकदम निंबू पण चांगले असतात आणि सगळं चव पण चांगली असते. टिकाऊ पण वस्तू असते याच्याने. हो ना. शेतामधल्या या सुंदर व्ह्यू सोबतच आजचा व्लॉग संपविते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.